नमस्कार, मी बाळासाहेब शेटे पाटील. लोकपथ यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सहकार, राजकारण, धर्म, अध्यात्म, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती, बातम्या आणि सारं काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत. केसानं गळा कापणारा भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट या वित्तीय संस्थेचा जो संस्थापक अध्यक्ष भारत पुंड याला पंढरपूरमध्ये काल अहिल्यानगर MIDCच्या पोलिसांनी अटक केली. जवळपास कोट्यवधी रुपयाच्या म्हणजे 50 कोटी रुपयांच्या ठेवी या भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटमध्ये गुंतवण्यात आल्या होत्या. 350पेक्षा जास्त ठेवीदार यामध्ये आर्थिकदृष्ट्या फसले गेले होते. अत्यंत गोड बोलून विश्वास संपादन करून जास्तीत जास्त व्याज असं आमिष दाखवून भारत पुंड यानं शेकडो ठेवीदारांना फसवलं होतं. आणि या संतप्त ठेवीदारांनी अहिल्यानगर जिल्ह्याचे SP राकेश ओला यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिलं. मात्र गेल्या 4 महिन्यांपासून गुन्हा दाखल झालेला भारत पुंड हा फरार होता आणि तो कुठं गेला, कुठं असेल काय, हे त्याचं नेटवर्क कधी कधी नगरमध्ये लागायचं, कधी पुण्यात लागायचं, कधी सोलापूरचं मिळायचं. त्यामुळं पोलिसांनी अतिशय सावधगिरी बाळगत, गुप्तता बाळगत त्याला अटक केली आणि नगर जिल्ह्याचे जे SP आहेत राकेश ओला यांनी अतिशय कडक शब्दात MIDC पोलिसांना सूचना दिल्या आणि मध्यंतरी निवडणुकीचा विधानसभेच्या निवडणुकीमुळं आचारसंहिता किंवा बाकीचे पोलीस बंदोबस्त वगैरे यामुळं पोलिसांना व्यवस्थित तपास करता आला नाही. मात्र निवडणूक संपताच पोलीस या कामावर सतर्क झाले. या कामावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केलं आणि पुंड याला काल म्हणजे दिनांक 1 डिसेंबर या पंढरपूरमध्ये काल अटक केली. तर आता या भारत पुंडच्या अटकेमुळं जे शेकडो ठेवीदार आहेत त्या ठेवीदारांना चांगल्या प्रकारे मोठा दिलासा मिळाला आहे. आणि या जो भारत पुंड आहे या भारत पुंडला आणखी कोणाकोणाचं मार्गदर्शन यामध्ये लाभ मिळालं आहे, आणखी कोण याच्या संपर्कात आहेत. आणि मल्टीस्टेट ही जी संस्था आहे या संस्थेबरोबरच नगरमध्ये मल्टीसिटी कंपनी या संस्थेतसुद्धा बराचसा घोटाळा, फार मोठा फ्रॉड झाला होता. आणि बरेच तरुण, नगर तालुक्यातला एक तरुण, रांजणी मातनी गावातला एक तरुण यामध्ये सहभागी आहे आणि तो भारत पुंड याच्या संपर्कात आहे. किंबहुना भारत पुंड याला या तरुणाचं चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळत आहे. आता पोलीस तपासात ह्या सर्व बाबी पुढे येणार आहेत. पोलीस त्या तरुणापर्यंत पोहोचतील का, ठेवीदारांना त्याच्या ठेवी मिळतील का, आणि पुंड याला कशा पद्धतीनं जास्तीत जास्त या प्रकरणात कोणी मार्गदर्शन केलं, हे सारे चेहरे समोर येतील का, या सर्व प्रश्नांची उत्तरं पोलीस तपासानंतर मिळणार आहेत. आपल्याला त्यासाठी पोलीस तपासाची किंवा वाट पाहावी लागणार आहे. पोलिसांना आता काम करण्याची एक संधी द्यावी लागणार आहे. त्यामुळे आपण वाट पाहूया. धन्यवाद.